तर ठाण्याच्या घोडबंदर रोडवर अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पुढील 3 दिवस अवजड वाहनांना बंदी असणारे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली आहे। गायमुख जंक्शन ते मुख्य निरा केंद्र मार्गावर काम सुरू आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरती। या रोडवरती पुढचे 3 दिवस जे आहेत ते वाहतुकीसाठी जड आणि अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे। घोडबंदर रस्त्यावरती जी सध्या वाहतूक होते ती जड आणि अवजड वाहनांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आपण पाहतोय की पुढच्या 3 दिवसांसाठी 12 डिसेंबर, 13 डिसेंबर आणि 14 डिसेंबर या 3 दिवसांसाठी या जड आणि अवजड वाहनांना आता घोडबंदर रस्त्यावरती प्रवेश नाकारण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे गायमुख जंक्शन पासून ते निरा केंद्र जे आहे त्या केंद्रापर्यंत घोडबंदर रस्त्यावरच्या ठाणेकडच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हे केलं जाणार आहे आणि त्यामुळेच पुढचे 3 दिवस जड आणि अवजड वाहनांना घोडबंदर रस्त्यावरती प्रवेश जो आहे तो नाकारण्यात येणार आहे। त्यामुळेच घोडबंदरच्या दिशेने जर जड अवजड वाहनांना प्रवेश करायचा असेल आणि त्यांना गुजरात किंवा मुंबईच्या दिशेने जायचं असेल तर त्यांना कशेळी मार्गे म्हणजे भिवंडी कशेळी मार्गे अंजूर फाटा मार्गे त्यांना प्रवेश करता येणार आहे। त्यासाठी त्यांनी माजुडा जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन या पर्यायी रस्त्यांचा वापर त्यांना करायचा आहे। त्यामुळेच येत्या पुढच्या 3 दिवसांमध्ये घोडबंदर रस्त्यावरती जड आणि अवजड वाहनांना प्रवेश हा नाकारण्यात येणार आहे अशी अधिसूचना जी आहे ती वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून काढण्यात आली आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।